नमस्कार. ग्रंथालयाच्या वतीनं साजरा होणारा आजचा हा पुस्तक प्रकाशन समारंभ. या कार्यक्रमात साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या तुम्हा सर्व रसिक वाचकांचे मी डॉक्टर लतिका भानुशाली मनापासून स्वागत करते. भक्कम कुटुंब व्यवस्था हा कोणत्याही देशाचा मजबूत असा सामाजिक पाया असतो आणि ही व्यवस्था जर खिळखिळी झाली तर राष्ट्रालाच हादरे बसायला सुरुवात होते. याचं कारण जबाबदार नागरिक घडण्याच्या प्रक्रियेला त्यामुळे कुठेतरी खीळ बसतो. एखाद्या विकसनशील देशामधील प्रश्न हे विकसित देशांपेक्षा फारसे वेगळे नसतातच मुळी. कॅनडासारख्या देशात सामाजिक संस्थेमध्ये काम करत असताना तुटलेल्या कुटुंबामुळे, व्यसनाधीनतेमुळे, अन्यायाला आणि अत्याचाराला सामोऱ्या जाणाऱ्या लहान लहान मुलांना आधार देण्याचं मोठं असं काम श्रीमती रेवती भागवत यांनी अनेक वर्ष केलं. या प्रवासात जी माणसं त्यांना भेटली त्या अनुभवांवर आधारित आजचा हा कथासंग्रह, अर्थातच मेपल कळ्यांच्या कथा. अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्य हे कधी कधी किती धोकादायक ठरू शकतं याचा साक्षात्कार देणारं हे पुस्तक. घर हे प्रेमाने बांधलं जातं, जिव्हाळ्याने जोडलं जातं, सजलं जातं, पण तेच जर नसेल तर घरामध्ये राहणाऱ्या बालकांना केवढ्या मोठ्या अत्याचाराला सामोरं जावं लागतं याचा साक्षात्कार देणारं हे पुस्तक. जागरूक माता, शिक्षक, पालक किंबहुना कोणताही संवेदनशील वाचक, नागरिक यांनी आवर्जून वाचावं असं मस्ट रीड या प्रकारात मोडणारं हे पुस्तक, हा कथासंग्रह मेपल कळ्यांच्या कथा. रेवती भागवत लिखित या कथासंग्रहाचं प्रकाशन करण्यासाठी आज आपल्याकडे दोन तेवढ्याच तोडीचे दर्जेदार असे वक्ते आलेले आहेत. पहिले आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते श्री अजित भुरे आणि दुसरे वक्ते आहेत जागतिक साहित्याचे गाढे अभ्यासक आणि श्रीखंडे कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री राजीव श्रीखंडे. लेखिका म्हणून आपलं मनोगत व्यक्त करत आहेत श्रीमती रेवती भागवत आणि तुम्हा सगळ्यांचं ग्रंथालयाच्या वतीनं स्वागत करता आहेत ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर. तर अशा या सुंदर साहित्यिक उपक्रमामध्ये, प्रकाशन समारंभामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिकांचे मनापासून स्वागत. ग्रंथालय संस्था खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला वाचक चळवळ म्हणून अधिक परिचित आहे. करोनाच्या काळामुळे काही वेगळ्या गोष्टींकडे आम्ही वळलो आणि त्यापैकीच एक म्हणजे आमच्याकडून झालेली डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती. ग्रंथालय वॉच हे आमचं यूट्यूब चॅनल, यावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम प्रसारित करत असतो. ग्लोकल लेखिका, साहित्याच्या पारावर, ग्लोबल साहित्य सफर असे वेगवेगळे कार्यक्रम आमच्या चॅनलवरून प्रसारित होत असतात. आपल्याशी संवाद साधता आहेत ग्रंथालयाचे विश्वस्त श्री सुदेश हिंगलाजपूरकर. नमस्कार. आपणा सर्वांचे स्वागत. रेवती भागवत लिखित कथा मेपल कळ्यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर राजू श्रीखंडे आणि अजित भुरे यांच्या उपस्थितीत होत आहे. याचा आम्हास आनंद होत आहे. आजची उत्सवमूर्ती रेवती भागवत लिखित कथा मेपल कळ्यांच्या या पुस्तकातील कथांचा गाभा म्हणजे विविध समस्या आणि त्यांच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्ती हा आहे. कार्याच्या कालावधीत अनेक कुटुंबांशी परिचय होतो. प्रत्येक कुटुंबाबरोबर झालेले संवाद आणि प्रसंग तसेच्या तसे कथेत गुंफणं शक्य नसतं. पुढील 11 कथा या प्रतिकात्मक स्वरूपाच्या आहेत. या पुस्तकाचं मुखपृष्ठ संकल्पना चंद्रगुप्त भागवत यांची आहे. थोडंसं ग्रंथालयाविषयी. ग्रंथालयाचं 47वं वर्ष आहे. या 47 वर्षात ग्रंथालयाने 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली. दर महिन्याला शब्दरुची मासिक ग्रंथालय प्रकाशित करते. याची वार्षिक वर्गणी 400 रुपये आहे. 3 वर्षाची एकत्रित भरल्यास 1000 रुपये वर्गणी आहे. ग्रंथालयाने 40 वर्षापूर्वी बलुतं हे पुस्तक प्रकाशित केलं होतं. या निमित्ताने ग्रंथालयाने मागील 3 वर्षापासून बलुतं या पुस्तकाच्या नावाने पुरस्कार देण्याचे जाहीर केले व 3 वर्ष पुरस्कार दिला. या पुरस्काराचे स्वरूप 15,000 रुपये रोख रक्कम व गोधडी असे आहे.
पत्रकार अरुण साधू हे ग्रंथालयाचे फाउंडर होते. यांच्या स्मरणार्थ तरुण पत्रकारांना दरवर्षी त्यांच्या नावे पाठ्यवृत्ती दिली जाते. आत्तापर्यंत 3 पत्रकारांना ही पाठ्यवृत्ती दिली आहे व त्यातून जे मटेरियल आले आहे त्यातून पुस्तके तयार झाली आहेत. या पाठ्यवृत्तीचे स्वरूप 1.5 लाख रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र असे आहे. ग्रंथालयाने 1982 साली महाराष्ट्रात ग्रंथयात्रा काढली होती. या यात्रेला 40 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्र ढवळून काढावा असे ग्रंथालयाने ठरविले. सप्टेंबर 2022 ते 25 डिसेंबर 2022 या काळात ग्रंथालयाचा यात्रा काढण्याचा मानस आहे. त्यावेळी लेखक व वाचकांचा सहभाग ग्रंथालयाला लागणार आहे. 1 मे 2019 पासून ग्रंथालय डिजिटल माध्यमाद्वारे वाचकांच्या संपर्कात राहण्यासाठी साहित्याच्या पारावर 2 लेखक व 2 वाचक यांच्या पुस्तकावर भाष्य करणारा कार्यक्रम दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शुक्रवारी सादर करते. याचे आत्तापर्यंत एकूण 78 भाग प्रसारित झाले आहेत. राजीव श्रीखंडे हे जागतिक अभिजात साहित्याची ओळख मराठीतून ग्लोबल साहित्य सफर या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शनिवारी करून देतात. याचे आत्तापर्यंत 20 भाग झाले आहेत. एकूण 100 भाग करण्याचे उद्दिष्ट आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर या देशी विदेशी महिला लेखिकांच्या अभिजात पुस्तकांचा परिचय ग्लोबल लेखिका या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या रविवारी करून देतात. हे सर्व डिजिटल कार्यक्रम ग्रंथालयाच्या ग्रंथालय वॉच या यूट्यूब चॅनलवर आपणास बघता येतात. गेल्या 2 वर्षात डिजिटल पुस्तक प्रकाशनांचे 25 कार्यक्रम ग्रंथालयाने यूट्यूब चॅनल माध्यमाद्वारे केले आहेत. हेही कार्यक्रम आपणास बघण्यास उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त वाचक दिनाचे कार्यक्रम, दिवाळी पहाटचे कार्यक्रमही आपण या चॅनलवरती बघू शकता. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ग्रंथालयाने 3 खंड प्रकाशित केले आहेत. एक विज्ञान तंत्रज्ञानातील हीरक महोत्सवी महाराष्ट्र, दुसरं मोहरा महाराष्ट्राचा, तिसरा ग्रंथ मराठी राज्यातले मराठीचे वर्तमान. या 3ही खंडांची एकत्रित किंमत ही 3000 रुपये असून वाचकांना आम्ही 1500 रुपये सवलतीत देणार आहोत. त्याचा आपण जरूर लाभ घ्या. आज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाची मूळ किंमत 150 रुपये असून वाचकांना सवलतीत 100 रुपये देणार आहोत. ग्रंथालयाची अन्य प्रकाशने 40% सवलतीत उपलब्ध आहेत. एवढं बोलून मी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. आज प्रकाशित होणारा कथासंग्रह मेपल कळ्यांच्या कथा प्रकाशित करत आहेत आमंत्रित असलेले 2 प्रमुख वक्ते अजित भुरे आणि राजीव श्रीखंडे. मी दोघांनाही विनंती करते की त्यांनी हे पुस्तक प्रकाशित करावं. त्याचबरोबर ग्रंथालयाचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर आणि लेखिका रेवती भागवत यांनाही विनंती करते की या प्रकाशन समारंभात त्यांनी सहभागी व्हावं. आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी 2 प्रमुख वक्ते आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. त्यापैकी एक आहेत सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते, नाट्य चित्रनिर्माते, पार्श्वभाषक, लेखक आणि नाट्य संस्थाचालक श्री अजित भुरे. मालामाल ही दूरचित्रवाणी मालिका तसेच रेस्टॉरंट हा वेगळ्या धर्तीचा मराठी सिनेमा ही त्यांचीच निर्मिती होती. त्यांनी IIT इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धेचे अनेक वर्ष यशस्वीपणे आयोजन केलेले आहे. याशिवाय अनेक मराठी आणि हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी अभिनय केलेला आहे. अजित भुरे हे फेडरल समांतर नाट्य मंचाचे सचिव आहेत. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीने अजित भुरे यांना तरुण दिग्दर्शक म्हणून मान्यता दिलेली आहे. लहानपणापासूनच वेगवेगळे आवाज काढण्याची त्यांना हौस होती आणि म्हणूनच त्यांनी पार्श्वभाषक अर्थातच डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट म्हणून सुद्धा खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांची अनेक नाटकं काही त्यांनी दिग्दर्शित केली आहेत, काहींमध्ये निर्माता म्हणून त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, तर काहींमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. ही आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. सारखं छातीत दुखतंय, ढोल ताशे, काटकोन त्रिकोण, प्रेमाच्या गावा जावे, नेव्हर माइंड, मीटर डाऊन यांसारखी कितीतरी नाटकं रसिकांच्या मनामध्ये घर करून आहेत. अशा या चतुरस्र व्यक्तिमत्वाला आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी आता आमंत्रित करते. ऐकूयात
अजित भुरे यांना. कथा मेपल कळ्यांच्या हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. रेवती भागवत ही माझी मैत्रीण, तिने हे पुस्तक लिहिलं आहे. रेवती खरं म्हणजे समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष कार्यरत आहे. भारतामध्ये तिने बरंच काम केलं होतं आणि त्याच्यानंतर ती कॅनडामध्ये गेली आणि कॅनडामध्ये एका संस्थेसाठी तिने जवळजवळ 10-12 वर्ष काम केलं आणि त्या कामांमधले तिला जे अनुभव आले त्या अनुभवांचं तिने लिहिलेलं हे पुस्तक आहे कथा मेपल कळ्यांच्या. खरं म्हणजे रेवती ही तथाकथित लेखक नव्हे. तिला जे अनुभव आले आहेत ते अनुभव तिच्या पद्धतीने मांडले आहेत आणि मला असं वाटतं ना कधी कधी की अशा प्रकारचं लेखन हे माझ्यासारख्या वाचकाला फार इंटरेस्टिंग वाटतं. कारण कसं असतं, त्यांनी काही लेखनाचे जे काही निकष असतात की आपल्याला सुरुवात मध्य शेवट असंच लिहायला पाहिजे अशा पद्धतीने ह्या लेखक मंडळी हे लिहित नाहीत आणि रेवतीने पण तसंच ते लिहिलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव तिला जे आले ते मला तसेच्या तसे वाचनात आले आणि त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्यावरती होत असतो. त्यामुळे मला हे अनुभव कथन वाचण्याचा एक वेगळा आनंद या निमित्ताने मिळाला. तिच्या पुस्तकामध्ये ती लिहिते की ती सुद्धा एका भारतातल्या महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली मुलगी आहे. परंतु तिच्या घरातलं वेगळेपण असं की तिच्या घरामध्ये तिचे आईवडील यांच्यामुळे असेल एक समाजसेवेचा विचार त्या घरामध्ये होता आणि त्यामुळे ते संस्कार तिला लहानपणापासून अनुभवायला मिळाले आणि कदाचित त्या संस्कारांमुळेच ती पुढे स्वतःचं हे करिअर करू शकली. बालसंरक्षण याबद्दल ती बोलते. बालसंरक्षण एक महत्त्वाची संज्ञा आहे आणि ती संधी आपल्याकडे प्रत्येकाला मिळतेच असं नाही. आपल्याकडे ती अजून बालसंरक्षण ही संकल्पनाच बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. म्हणजे कसं आहे की अन्न वस्त्र निवारा हेच मुलांचे मूलभूत अधिकार आहेत किंवा हक्क आहेत असं आपल्याला वाटतं. पण त्या पलीकडे त्यांचं भावविश्व जपणं, त्यांना चांगल्या प्रकारे लहानाचं मोठं करणं ही सुद्धा एक बालसंरक्षणाची जबाबदारी आहे आणि हे आपल्याला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समाजापुढे मांडता आलेलं आहे. प्रस्थापित रूढी, परंपरा, व्यवस्था याबद्दल प्रश्न विचारणं म्हणजे रेवतीने स्वतःच लिहिलं आहे की ती लहानपणी असे प्रश्न विचारत होती आपल्या आईवडिलांना की हे असं का आहे, असे तिला जे प्रश्न पडत होते ते प्रश्न आपल्या समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी विचारलेच जात नाहीत. आता हळूहळू काळानुरूप ते बदलत चाललं आहे. आजची मुलं अशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत, परंतु असे प्रश्न विचारायला हवेत असे संस्कार आपल्या मुलांवरती आपण करतो का, असा एक प्रश्न या निमित्ताने या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. हे पुस्तक लिहित असताना रेवती कशा पद्धतीने काम करत होती हे याच्यातनं आपल्याला दिसतं की समस्याग्रस्त व्यक्तींचा संपूर्ण अभ्यास, त्या प्रश्नाचा जो काही कालावधी असेल तो कालावधी काय आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे कायद्याची चौकट काय आहे, कायद्याची तरतुदी काय आहेत, या अनेक क्लिष्ट गोष्टींचा अभ्यास करून एखादा जेव्हा केस रेवतीकडे किंवा अशा समाजसेवेत काम करणाऱ्या माणसांकडे येते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून विचार करून आपल्याला त्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. खरं म्हणजे या ज्या कथा आहेत त्या सगळ्या एका व्यक्तीच्या किंवा एका कुटुंबाच्या वगैरे कथा नसून त्या प्रातिनिधिक आहेत. म्हणजे जरी त्या एका व्यक्तीच्या असल्या तरी अशी व्यक्ती निरनिराळ्या देशांमध्ये, निरनिराळ्या राज्यांमध्ये, निरनिराळ्या समाजमध्ये आपल्याला दिसते. देश समाज ह्याच्या चौकटीत न अडकता या मेपल कळ्यांच्या कथा या पुस्तकाचा आपल्याला विचार करावा लागेल. या संग्रहात फक्त दुर्लक्षित समाजातील लोकांच्या कथा वाचताना म्हणजे ह्याच्यामध्ये तिने वंचित समाज जो आहे त्या वंचित समाजाच्या ज्या प्रश्न आहेत, ज्या व्यक्ती आहेत त्या निवडलेल्या आहेत. परंतु तथाकथित मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय समाजात सुद्धा असेच किंवा यापेक्षा काही वेगळे किंवा गडद प्रश्न असतील असं मला वाटतं. मला असं म्हणजे पुढचं पुस्तक तिने लिहिताना मला वाचायला आवडेल की या समाजामध्ये सुद्धा ह्या विषयात काय लक्ष दिलं जातं, म्हणजे बालसंरक्षण, लहान मुलांचं संगोपन ह्याविषयी या समाजामध्ये कसं पाहिलं जातं आहे आणि त्या समाजामध्ये सुद्धा असे प्रश्न आहेत का, हे प्रश्न मला वाचायला तिच्या पुढच्या पुस्तकामध्ये आवडतील. खरं म्हणजे हे लहान मुलांचे प्रश्न निर्माण का होतात तर ते पालकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळेच निर्माण होतात. म्हणजे पालकांनी स्वतःच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम केलेले आहेत आणि त्या प्रॉब्लेममुळे आज मुलं आणि त्यांच्या आयुष्यावरती परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे या मुलांचे प्रश्न आहेत
हे आपल्याला मला वाटतं मान्य करायला हवं. कारण शेवटी ही मुलं ही या पालकांमुळेच दुर्लक्षित झालेली आहेत. कॅनडा हा एक वेगळा देश आहे, वेगळी माणसं आहेत, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, परंतु तरीही त्यातून निर्माण होणारे मुलांचे प्रश्न हे मात्र जगभरातील मुलांसारखेच आहेत हे वाचल्यावर कळतं आणि ते मला थोडंसं आश्चर्यकारक वाटलं. अनेक कथा आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे जेनी, जॉन आणि कॅथरीन यांची जी कथा आहे त्याच्यामध्ये एक मला स्वतःला काउच सर्फिंग हा शब्द फार इंटरेस्टिंग सापडला. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की पेईंग गेस्ट म्हणून कुठेतरी काहीतरी राहत असतात किंवा आपण कुणाकडे तरी काही दिवस राहत असतो, काही महिने राहत असतो. तर काउच सर्फिंग म्हणजे जवळजवळ एका रात्रीपुरतं एका ठिकाणी राहायचं, दुसऱ्या रात्री दुसऱ्या ठिकाणी जायचं, अशा पद्धतीने सुद्धा मुलं जगत असतात. आणि हे प्रॉब्लेम मला इथे या पुस्तकामध्ये वेगळे जाणवले. आता नेथन आणि क्रिस्टिनाची एक कथा आहे. त्या कथेमध्ये मात्र मला लेखक स्वतः रेवती ही एका मानसिक द्वंद्वात सापडलेली आढळते. म्हणजे कसं होतं की परदेशामध्ये कायदा राबवून केस निकालात काढली जाते, पण ज्या व्यक्ती त्याच्यात गुंतलेल्या आहेत त्यांचं भविष्य मानसिकदृष्ट्या कसं असेल याची एक भारतीय चुटपुट लेखकाला जाणवत राहते, हे या कथेमध्ये तिने म्हटलेलं आहे. तसंच समाजशास्त्राचे अभ्यासक असताना मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही केस तपासावी लागते, हेही तिच्या कथांमध्ये तिने वेळोवेळी लिहून ठेवलेलं आहे. यामध्ये एक कथा आहे डायना आणि शॉनची, आणि त्या कथेमध्ये संताप या विषयावरती तिने स्वतःचं एक मत मांडलेलं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संताप असतो, अनेक प्रॉब्लेम असतात. त्या संतापाला जर आपण वेळीच आवर घातला तर त्यामुळे पुढचे प्रश्न आपल्याला टाळता येऊ शकतात. आणि हे ह्या पुस्तकाचं मला वाटतं फार महत्त्वाचं पॉईंट आहे असं मला वाटतं की ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत, प्रश्न मांडलेले आहेत. आपल्या आजूबाजूला सुद्धा आपण पाहतो असे प्रश्न आपल्याला दिसतात, पण ह्या प्रश्नांना आपण जर वेळीच त्याच्यावरती उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण पुढच्या अनेक गंभीर प्रश्नांपासून त्याच्यापासून लांब राहू शकतो. एका विशिष्ट वर्गात वाढल्यामुळे आपल्याला काही सोयीसुविधा, म्हणजे तिने शब्द वापरले प्रिव्हिलेजेस, ती प्रिव्हिलेजेस मिळतात. त्याची आपल्याला खरंच किंमत असते का? जेव्हा अशी प्रिव्हिलेजेस न मिळालेली ॲनासारखी माणसं, यात एक कथा आहे ॲनाची, ती जेव्हा खडतर आयुष्याला सामोरं जातात तेव्हा समाजात जो वर्गभेद आहे तो आपल्याला दिसतो. आणि ह्या कथेमध्ये ती म्हणते की हा वर्गभेद लवकरात लवकर कसा नाहीसा होईल ह्याकडे आपण पाहायला हवं. आणि हे मलाही त्या दृष्टिकोनातून तसंच वाटतं. लेखक म्हणून अनुभव सांगताना रेवती एका व्यावसायिक दृष्टिकोनातून अलिप्तपणे व्यक्त होते, पण त्याचवेळी तिच्यातील संवेदनशीलता, माणुसकी दिसत राहते जेव्हा ती म्हणते की आमच्या काही निर्णयांमुळे, म्हणजे जेव्हा हे समाजसेवा क्षेत्रात काम करणारी मंडळी काही निर्णय घेतात त्या निर्णयामुळे दोलायमान अवस्थेत जगणाऱ्या, म्हणजे तिने उदाहरण दिलं आहे की घर, एक लहान मुलं आहे ते घरातनं फॉस्टर रूममध्ये जातं, फॉस्टर रूममध्ये पुन्हा घरात येतं, घरातनं पुन्हा फॉस्टर रूममध्ये जातं, अशा पद्धतीच्या दोलायमान अवस्थेमुळे त्या मुलांचं भविष्यात काही चुकलं तर त्याला आपण जबाबदार असू का, अशी एक खंत लेखक म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून रेवतीला सतत जाणवत राहते. भारत असो किंवा कॅनडा, शोषित स्त्री ही अन्याय झाल्यानंतरही पुन्हा शोषण करणाऱ्या पुरुषाकडे आकर्षित होते, असं ह्याच्यात एक उल्लेख आहे. अशी एक कथा आहे. हे किती विचित्र आहे ना. आपणही आजूबाजूला बघतो बऱ्याच वेळेला की ज्याच्याकडनं शोषण झालेलं आहे त्याच व्यक्तीकडे ती शोषित व्यक्ती जात असते पुन्हा पुन्हा. हे असं का होतं, ही मानसिकता हे जाणून घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं. पालकांची व्यसनं, गरिबी, मानसिक दुबळेपणा इत्यादी गोष्टी मुलांसाठी किती अन्यायकारक ठरू शकतात हे विदारक सत्य जुलिया आणि मेलिसाच्या कथेतून कळतं. वेळीच आवर घातला नाही तर माणूस गुन्हेगारीपर्यंत सुद्धा जाऊ शकतो, हा विचित्र अनुभव या कथेमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. कीप इट अप ब्रँडी नावाची एक कथा आहे आणि त्याच्यामध्ये मात्र आपल्याला दिसते एक वेगळी स्त्री जी खरं म्हणजे अनेक चुका करूनही सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे. वयाच्या विशीत, बरं का, वयाच्या विशीमध्ये, विशीच्या आत 4 मुलांना जन्म देणारी ब्रँडी पाहून प्रगत देशातील मुक्त जगण्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहता येतात आणि त्यामुळे खरंच अंगावरती एक काटा येतो. स्वतःच्या मुलांवर प्रेम असूनही, हा फार महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकात मला जाणवला की स्वतःच्या मुलांवर प्रेम असूनही त्यांचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा ते सोडवण्यासाठी
आईवडिलांना एखाद्या संस्थेची किंवा न्यायालयांची गरज भासावी हे किती आश्चर्यजनक आहे. म्हणजे खरं म्हणजे हे प्रश्न आपण सोडवायला हवेत, परंतु तरी आपण दुसरीकडे कुठेतरी जातो. मला वाटतं फार इंटरेस्टिंग असा एक मुद्दा या कथांमध्ये दिसतो. आणखी एक मुद्दा की व्यावसायिक तत्वावर काम करणाऱ्या परदेशातील संस्था किंवा व्यक्ती ह्यापेक्षा एक सेवाभाव म्हणून सामाजिक तत्वावर काम करणारे, आपल्याकडे प्रकाश आमटे आहेत किंवा डॉक्टर बंग आहेत, इत्यादी लोकांचं हे जे मानवी प्रयत्न आहेत ते जास्त स्तुत्य आहेत का, असा एक प्रश्न कुठेतरी या निमित्ताने आपल्याला दिसतो. कारण आपल्याकडे ते व्यावसायिक तत्वावर काम करत नाहीत, आपण मानवी हितसंबंध जपतो आणि कदाचित ते जास्त स्तुत्य आहे का ह्याचा सुद्धा विचार व्हायला हवा. एकूणच भारत आणि कॅनडा अशी तुलना होत राहिली. आपण अप्रगत आहोत, गरीब आहोत, पण कदाचित जास्त सुरक्षित आहोत का सुरक्षा म्हणजे काय हे माहीतच नसल्यामुळे सुखात आहोत या आभासात आपण जगतो आहोत का. आपल्याकडे काय एक प्रकारची सामाजिक चौकट आहे आणि त्यामुळे आपल्याला एक कौटुंबिक पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि त्यामुळे आपल्याकडची मुलं कदाचित तशी उघड्यावर पडत नाहीत, असं आहे का. गरिबीमुळे कदाचित एकमेकांना पकडून राहण्याची सवय फायदेशीर ठरते का. असे काही प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने मनात आले. स्वातंत्र्य म्हणजे काय हे खरंच आपल्याला माहिती आहे का. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे खरं काय आहे हे आपल्याला माहीत नसल्यामुळे त्याची पुढची पायरी म्हणजे स्वैराचार, जो कॅनडामध्ये आपल्याला दिसतो. मग अशी म्हटलं त्याप्रमाणे वयाच्या 20च्या आत जर 4 मुलांना जन्म देणारी एक मुलगी आपल्याला तिकडे दिसेल, हा एक स्वैराचाराचा परिणाम आहे. पण तिथे आपण पोहोचतच नाही का कदाचित. आत्ताच्या काळामध्ये आपण ह्याकडे लक्ष द्यायला हवं की स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्याच्यातली सीमारेषा ही अस्पष्ट आहे. आपण स्वैराचाराकडे जाता कामा नये आणि त्यामुळेच आपण ह्या दुष्परिणामांपासून वाचलो आहोत का, असे प्रश्न मनात येऊन एकच वाटतं पुस्तक वाचल्यानंतर. कॅनडा आणि भारत याचा जर आपण कम्पेअर केलं तर गड्या आपुला गाव बरा असंच वाटतं की काय, असं मला स्वतःला वाटलं. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते की या पुस्तकाच्या निमित्ताने मी रेवती भागवत या माझ्या मैत्रिणीचं अभिनंदन करतो की तिने हे तिचं पुस्तक लिहिलं. अजूनही तिच्या अनुभवांवर आधारित पुढची पुस्तकं वाचायला आम्हाला सगळ्यांना आवडतील. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ग्रंथाली प्रकाशनचे मी आभार मानतो, कारण अशा पद्धतीच्या वेगळ्या अनुभवांना किंवा वेगळ्या विश्वात काम करणाऱ्या लोकांना अशा पुस्तकांचं एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे ग्रंथाली प्रकाशनचं फार महत्त्वाचं काम आहे. मी त्यांचाही आभार मानतो आणि या प्रसंगी मला बोलायला दिलंत आणि ह्या पुस्तकाच्या निमित्ताने मला विचार व्यक्त करता आले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. धन्यवाद. या कथासंग्रहावर भाष्य करण्यासाठी आलेले आणखीन एक वक्ते आहेत श्री राजीव श्रीखंडे. जागतिक साहित्याचे वाचक, अभ्यासक आणि विश्लेषक अशी त्यांची स्वतंत्र ओळख आहे. कथा, कादंबऱ्या, कविता हा जरी त्यांच्या आवडीचा वाचनाचा विषय असला तरी त्यांचा कल हा प्रामुख्यानं जागतिक साहित्याकडे आहे. अमेरिका, लॅटिन अमेरिका, इंग्लंड, युरोप, मध्यपूर्व आशिया, आफ्रिका अशा वेगवेगळ्या खंडांमधील उत्तमोत्तम लेखकांना त्यांनी अभ्यासलं आहे, वाचलं आहे आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्यांचं विश्लेषण देखील केलेलं आहे. ग्रंथालीचं यूट्यूब चॅनल ग्रंथाली वॉच यावर ग्लोबल साहित्य सफर या नावाने त्यांचा याविषयीचा गाढा अभ्यास ते सातत्याने मांडत असतात. आत्तापर्यंत जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्यकृतींची त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये ओळख करून दिली आहे, लेखकांची ओळख करून दिली आहे आणि सामान्य माणसाला समजेल असं साधं सोपं विश्लेषण त्या साहित्याचं मांडलेलं आहे. जवळजवळ 21 भाग ग्लोबल साहित्य सफरचे आत्तापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. राजीवजींची ओळख इथेच थांबत नाही. इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये अत्यंत अग्रगण्य असणारी अशी कंपनी म्हणजे अर्थातच श्रीखंडे कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड. यामध्ये व्यवस्थापकीय संचालक अशा महत्त्वाच्या पदाची धुरा ते सांभाळत आहेत. या कंपनीने केवळ देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा आपल्या कार्यकर्तृत्वाचा विशेष ठसा उमटवलेला आहे. याचबरोबर दादर सार्वजनिक वाचनालय, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, महाराष्ट्र फाउंडेशन या वेगवेगळ्या संस्थांशी ते सातत्याने जोडलेले आहेत.
असं हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आपण आता ऐकूयात श्री राजीव श्रीखंडे यांना. रसिको नमस्कार. रेवतीताई भागवत यांनी लिहिलेल्या कथा मेपल कळ्यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या या आनंददायी प्रसंगात आपण सगळे सहभागी झालेलो आहोत. पहिल्या प्रथम मी रेवतीताई भागवत यांचे या पुस्तकाबद्दल अभिनंदन करतो. तशी माझी आणि रेवतीताईंची फारशी ओळख नाही. खरं तर मी त्यांना एकदाच भेटलो आहे, पण तेव्हा मला असं कळलं की त्या भारा भागवतांची सून आहेत आणि मग आमच्या छान गप्पा झाल्या. आपण सगळे जाणताच की भारा भागवतांचे माझ्यासारख्या वाचकांवर अगणित उपकार आहेत. जागतिक वाङ्मयाची ओळख लहानपणी त्यांच्यामुळेच मला झाली. अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची अप्रतिम भाषांतरं करून त्यांनी आमच्यासारख्या वाचकांना जागतिक वाङ्मयाचे दालन उघडे करून दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी आहोत. रेवतीताईंचे कथा मेपल कळ्यांच्या हे पुस्तक जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा ते पुस्तक किती वेगळं आहे हे मला कळलं. एका प्रगत देशातल्या अत्यंत जटिल समस्येवरचं हे अतिशय उद्बोधक पुस्तक आहे. चाइल्ड ॲब्यूज किंवा लहान मुलांवरचा अत्याचार किंवा त्यांचे शोषण हा सर्व देशांच्या समाजांपुढे एक मोठा प्रश्न आहे, याचं या पुस्तकामुळे आपल्याला ज्ञान होतं. रेवतीताईंनी त्यांना वाटणाऱ्या सामाजिक बांधिलकीमुळे समाजसेवेचं कार्य हे आपल्या जीवनाचं ध्येय मानलं आणि जेव्हा त्या कॅनडासारख्या प्रगत देशात स्थलांतरित झाल्या, तेव्हाही सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी त्यानुसार आपलं कार्य निवडलं, ही मला वाटतं एक फार मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी कॅनडातल्या बालकल्याण संस्थेत कामाला सुरुवात केली आणि तिथे बरीच वर्ष त्या कार्यरत होत्या. त्यांच्या कामाचं खरं स्वरूप म्हणजे समस्यांनी ग्रासलेल्या कुटुंबातील लहान मुलांचं संरक्षण हेच होतं. त्यांना तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आणि त्यातले काही अनुभव त्यांनी कथारूपानं या पुस्तकात शब्दबद्ध केलेले आहेत. त्यांनी मला वाटतं अनेक केसेस हाताळल्या असतील, पण त्यापैकी 11 केसेसची माहिती त्यांनी या पुस्तकात आपल्याला दिलेली आहे. या 11 केसेसचे स्वरूप वेगवेगळे आहे, त्यातली माणसं विभिन्न आहेत, पण लहान मुलांवर होणारा अत्याचार हा या सर्व केसेसमधला एक समान दुवा आहे. हे सगळे अनुभव रेवतीताईंनी अतिशय साध्या सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यांच्यासमोर जे घडलं आणि त्यांनी जे अनुभवलं ते त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या पुस्तकात कथन केलेलं आहे. त्यामुळेच त्यांचे हे सर्वस्वी वेगळे अनुभव आपल्या हृदयात घर करून राहतात, आपल्याला अस्वस्थ करतात. एवढंच नव्हे तर समस्यात आकंठ बुडालेल्या सर्वस्वी अनोळखी असलेल्या माणसाबद्दल आपल्या मनात अनुकंपा देखील तयार होते. यात सर्वार्थाने होरपळलेली लहान मुलं तर आहेतच, पण त्यांच्या त्या अवस्थेला एका अर्थी कारणीभूत असलेल्या आईवडिलांचा, पालकांचा समावेश आहे. मग ती कोकेनच्या व्यसनात अडकलेली जेनी असो, संतापाच्या भरात कुठल्याही थराला जाणारा शॉन असो, दारूच्या नशेत चूर असलेली वनेसा असो, सगळी प्रतिकूल परिस्थिती असून देखील परत परत आई होणं टाळता न येणारी अल्पवयीन ब्रँडी असो किंवा नेहमीच संतापलेली किम असो, अशा अनेक विभिन्न चित्रविचित्र व्यक्ती आपल्याला या पुस्तकात भेटतात. त्यांच्या वेदना आपल्याला खोलवर जाणवतात. त्यांची असहाय्यता आपल्याला व्याकुळ करते. आपल्याशी सुतराम संबंध नसलेल्या त्यांच्या विश्वात आपण सहज सहभागी होतो. पण मला वाटतं हे श्रेय आहे ते रेवतीताईंच्या अतिशय परिणामकारक कथनशैलीचं. या सगळ्या वेगवेगळ्या अनुभवांना त्यांनी कथास्वरूप दिल्यामुळे या सगळ्याच कथांना एक वेगळाच उठाव आलेला आहे. वाचनीयता हे या पुस्तकाचं एक खास वैशिष्ट्य आहे. पुस्तक एकदा हातात घेतलं की संपल्याशिवाय ते खाली ठेवत नाही, हे मी आपल्याला स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. जगप्रसिद्ध रशियन लेखक फ्योदोर दोस्तोव्स्कीने असं म्हटलेलं आहे
की स्पेंडिंग टाईम विथ स्मॉल चिल्ड्रन क्लिन्सेस युअर सोल. पण या कथात याच्या अगदी उलट परिस्थिती रेवतीताईंनी आपल्याला सांगितलेली आहे. कॅनडासारख्या प्रगत देशातल्या समस्या वेगळ्या आणि त्यांची कारणे वेगळी. रेवतीताई या पुस्तकाद्वारे हे आपल्याला स्पष्ट दाखवून देतात. पण त्याचबरोबर तिथली व्यवस्था किती प्रतिसाद देणारी आहे, कशी जबाबदारीने काम करते, ती किती जागरूक आहे याची आपल्याला माहिती मिळते. आणि तरीही ते कुठेतरी कधीतरी कमी पडते आणि कशा तऱ्हेने कमी पडते याबद्दलही रेवतीताईंनी उहापोह केलेला आहे. आपल्यापैकी बहुतेकांना अगदी अपरिचित असलेल्या जगाची ओळख रेवतीताई आपल्याला सहजच करून देतात आणि हे त्यांच्या लेखणीचं फार मोठं यश आहे असं मला वाटतं. हृदयाला पीळ पाडणाऱ्या कथा कथन करताना रेवतीताईंचा संयम वाखाणण्यासारखा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी त्या त्यांच्या मनातल्या आतल्या भावना प्रकट करतात, पण त्या देखील अतिशय संयतपणे. या केसेसमध्ये त्यांना कधीकधी यश मिळालं, पण बरेचदा मात्र त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. अशा वेळेला आणि काही करणं आपल्याला शक्य होतं का हा विचारही त्यांच्या मनात अनेकदा येऊन गेला आणि प्रत्येक केसच्या विशिष्ट परिस्थितीनुसार रेवतीताईंनी तो अतिशय मोकळेपणाने आणि तपशीलवार प्रगट केलेला आहे. ही त्यांची आस्था, ही त्यांची तळमळ या पुस्तकातील कथांद्वारे अगदी विनाशेष आपल्यापर्यंत पोचते. आणि मला वाटतं त्यामुळेच या सगळ्याच कथांमध्ये आपल्या मनावर खोलवर परिणाम करण्याची मोठी शक्ती आहे. आता हेच बघा ना, रेवतीताईंनी या पुस्तकाचं नाव देखील किती समर्पक ठेवलं आहे. मेपल झाड हे कॅनडाच्या राष्ट्रत्वाचं एक प्रतीक आहे. कॅनडाच्या राष्ट्रध्वजावर मेपलचं पान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेपल झाडापासून अतिशय गोड रस निघतो, त्याचं सिरप बनवलं जातं. हे मेपलचं झाड आहे ना, हे कॅनडियन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्यामुळेच हे पुस्तकाचं जे नाव जे आहे कथा मेपल कळ्यांचे, हे किती योग्य आहे आपल्याला लगेच जाणवतं. रसिको, हे पुस्तक वाचून मला जे जाणवलं ते थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. मराठी साहित्याला या पुस्तक रूपानं एक अनोखी भेटच मिळाली असं म्हणणं वावगं ठरू नये. अशा स्वरूपाची वेगवेगळ्या विषयांवरची अतिशय नेटकेपणा लिहिलेली पुस्तकं मराठी वाङ्मयाला समृद्ध करतात, हे तर खरंच आहे ना. या पुस्तकाचं मुखपृष्ठही फार आकर्षक आहे. आणि अर्थातच ग्रंथालयानं त्यांच्या परंपरेला साजेशी अशीच या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. मी पुन्हा एकदा रेवतीताईंचं या पुस्तकाबद्दल अभिनंदन करतो आणि अर्थात ग्रंथालयाचं देखील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी देखील या पुस्तकाला रेवतीताईंना आणि ग्रंथालयाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि शेवटी रेवतीताईंनी स्वतः फोन करून मला इथे बोलवलं, बोलण्याची विनंती केली आणि त्याला ग्रंथालयाने दुजोरा दिला, हा मी माझा मोठा बहुमान समजतो. आणि त्याबद्दल रेवतीताई आणि ग्रंथालय या दोघांचाही मी अत्यंत आभारी आहे. नमस्कार. एखाद्या व्यक्तीला आजार काय आहे हे जाणण्यापेक्षा त्या आजारी माणसाची मानसिकता काय आहे हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं त्या म्हणजे लेखिका श्रीमती रेवती भागवत. समाजसेवेच्या क्षेत्रात गेली 4 दशकं कार्यरत असणाऱ्या रेवती मॅडम यांनी मुंबई विद्यापीठातून मास्टर्सची पदवी प्राप्त केली. गेली 35 वर्ष केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार या विषयासंदर्भात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मंडळावर त्यांनी बाह्य सल्लागार म्हणून काम केलेलं आहे आणि आजही त्यात कार्यरत आहेत. मेलजोल आणि अभिव्यक्ती या 2 संस्थांच्या विश्वस्त मंडळाच्या त्या सदस्य आहेत. इतकी वर्ष या क्षेत्रात काम केल्यानंतर आपल्या कामाच्या आधारे हे अनुभव विश्व वाचकांसमोर त्यांनी का मांडले किंवा त्यांना का मांडावेसे वाटले या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीमती रेवती भागवत यांना. नमस्कार. आज कथा मेपल कळ्यांच्या या माझ्या पुस्तकाचं प्रकाशन आहे
त्याबद्दल मी प्रथम ग्रंथालीचे मनःपूर्वक आभार मानते. विशेष करून ग्रंथालीचे श्रीयुत सुदेश हिंगलासपूरकर आणि धनश्री धारप यांचा इथे मला खास उल्लेख करावासा वाटतो. आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मान्यवर श्रीयुत अजित भुरे आणि श्री राजीव श्रीखंडे यांचेही खास आभार. कथा मेपल कळ्यांच्या हे पुस्तक मी माझ्या आईवडिलांच्या स्मृतीस अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे. हे पुस्तक माझ्या कॅनडाच्या वास्तव्यातील अनुभवांवर आधारित असून तिथल्या वंचित समाजातील स्त्री पुरुषांच्या आणि मुलांच्या व्यथा प्रतिकात्मक स्वरूपात 11 कथा लेखत उतरवण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी पेशाने एक व्यावसायिक समाजसेविका असून भारतासारख्या विकसनशील देशात तसंच कॅनडासारख्या विकसित देशातही उपेक्षित समाजाबरोबर मी काम केलेलं आहे. कॅनडासारखा वैभव संपन्न देश म्हटलं की तिथे राहणारी कुटुंब ही सुद्धा सुस्थितीतच राहत असली पाहिजेत असा एक साचेबद्ध समज जसा अनेकांच्या मनात असतो तसाच तो माझ्या मनातही पूर्वीपासून होता. परंतु तिथे गेल्यावर प्रत्यक्ष काम करताना असं निरीक्षणास आलं की याही देशामध्ये पूर्वापार चालत आलेली गरिबी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांनी ग्रस्त अशी कुटुंबही आहेतच. तसंच इथे अनेक देशातील माणसं आपापली स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्थलांतरित होऊन वस्तीसाठी आली आहेत. काही देशांमधून युद्धजन्य परिस्थितीला कंटाळून स्वतःच्या कुटुंबांना घेऊन निर्वासित म्हणूनही दाखल झालेली आहेत. अशा निर्वासित किंवा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या इथे राहून देखील दारिद्र्याच्या खाईत अडकलेल्या वंचित कुटुंबांच्या या कहाण्या आहेत. मी 2011 साली भारतात परतल्यावर तिथे केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि असं वाटलं की तिथल्या समस्याग्रस्त व्यक्तींच्या जीवनाविषयी काहीतरी लिहावं. मी तिथे मुख्यत्वे करून बालसंरक्षण क्षेत्रात काम केलं होतं. भारत आणि कॅनडातील काही समस्यांचं स्वरूप जरी सारखं असलं तरी त्या सोडवण्याच्या प्रक्रियेत खूप फरक आढळला. तेव्हापासून तिथे कामाच्या निमित्ताने भेटलेल्या कुटुंबांविषयी काहीतरी लिहिलं पाहिजे असं मनापासून वाटत होतं. मग माझ्याजवळ असलेल्या टिपा आणि स्मरणशक्तीच्या आधारावर एक एक कथालेख कागदावर उमटवण्यास मी सुरुवात केली. माझ्या तिथल्या कार्यकाळामध्ये साधारणपणे 1000 कुटुंबांबरोबर तरी माझा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंध आला. त्यांनी कधी प्रेमाने तर कधी रागाने का होईना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मला ढवळाढवळ करू दिली, त्याबद्दल आजच्या या दिवशी मी त्यांचे ऋण व्यक्त करू इच्छिते. या पुस्तकाच्या रूपाने कॅनडामधील व्यसनाधीनता, मानसिक समस्या इत्यादींची वाचकांना थोडीफार का होईना ओळख होईल असं मला वाटतं. तसंच तेथील व्यामिश्र कुटुंब पद्धती आणि त्यामुळे क्लिष्ट होत जाणाऱ्या समस्या याचीही थोडीफार कल्पना येईल. कॅनडातील समाजरचना किंवा समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या असंख्य संस्था, वंचितांसाठी पुरवलेल्या सोयी हे सर्व अधोरेखित करण्याचा मी या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे. आमच्या क्षेत्रात एखाद्या कुटुंबाच्या कथेचा शेवट हा गोड होईल अशी खात्री नसते. त्यामुळे आईवडिलांच्या समस्यांचा वाईट परिणाम मुलांवर कमीत कमी कसा होऊ शकेल याच प्रयत्नात आम्ही असतो. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली तरीही हरकत नसते. आणि ह्या सर्व प्रक्रियेत स्वतःची मानसिकता ही नेहमीच सकारात्मक ठेवावी लागते याचीही जाणीव वाचकांना होईल असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या कुटुंबांच्या धडपडीचा आलेख आपल्यासमोर मांडावा हा माझ्या लिखाणाचा मुख्य हेतू होता. आपल्यासारख्या रसिक वाचकांना हे पुस्तक वाचून माझ्याशी संवाद साधावा असं वाटल्यास त्यांनी तो जरूर साधावा. पुन्हा एकदा ग्रंथाली आणि आजच्या प्रकाशनासाठी आलेल्या मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानून मी माझं मनोगत इथेच संपवते. धन्यवाद. आजच्या मेपल कळ्यांच्या कथा या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात सहभागी झालेले वक्ते माननीय श्री अजित भुरे,
माननीय श्री राजीव श्रीखंडे या दोघांचेही ग्रंथालयाच्या वतीनं मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर श्रीमती रेवती भागवत यांना पुस्तकाच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. ग्रंथालय यूट्यूब चॅनलवर आमचे वेगवेगळे कार्यक्रम नियमितपणे सादर होत असतात. त्याचा जरूर आस्वाद घ्या, ग्रंथालयाशी जोडले जा आणि साहित्यिक उपक्रमामध्ये आमच्याबरोबर सतत सहभागी व्हा. इतकी विनंती करून आजचा हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.